मी ज्याच्या पण आयुष्यात जाईल ना, त्याचं तर 100% वाटोळंच होणार आहे. आता असं का बोलले मी ते व्हिडिओच्या शेवटी सांगते. तर सकाळची सुरुवात तर माझी कामापासूनच झालेली होती. सगळ्यात आधी तर मी पप्पांना अंडी वगैरे उकडून दिली. कारण दररोज सकाळी त्यांना 2 अंडी उकडून द्यावी लागतात. त्यानंतर मग मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि माझी बहीण आज भांडी घासत होती. त्यामुळे घरातले सगळे कामं मीच केले. पप्पांसाठी अंडी पण संपलेली होती म्हणून ती दुकानातून घेऊन आले मी आणि त्यानंतर मग घरातले कामं करायला घेतली. सगळ्यात आधी झाडूला आधी करून घेतलं. त्यानंतर मग पप्पांना ॲपल कापून दिलं आणि त्यानंतर मग कपडे धुवायला घेतली. कारण माझ्या बहिणीने फक्त भांडी घासली होती आज, बाकी काहीच केलेलं नव्हतं तिने. आणि माझ्या मम्मीने आज छोलेची भाजी बनवली होती, जी की माझ्या पप्पाला चालत नाही. त्यामुळे मग पप्पांसाठी मी अंड्याची भुर्जी बनवून दिली आणि त्याचबरोबर माझ्या बहिणीने भात बनवला होता. कारण मला पण आणि तिला पण भात खूपच जास्त आवडतो. त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं आणि मायरा आज सकाळपासूनच आलेली होती आणि तिची खूपच जास्त मस्ती चालू होती. त्यानंतर मग चहासोबत सुकी वेळ खाल्ली, पण ते खाऊन काही मन भरलं नव्हतं म्हणून मग मी परत बाहेर जाऊन काकडी घेऊन आले आणि ती त्यानंतर मग कापून त्यामध्ये टाकली आणि त्यानंतर खाल्ली. काय करणार, माझी जीभच तशी आहे. मला एकदम चांगलंच लागतं. मायरा सकाळी आलेली होती आणि तिला मी घरी जाऊन 7:00ला सोडून आले. त्यानंतर मग घरी आले तर माझी मम्मी लाडू बनवायची तयारी करत होती. त्याचबरोबर बहीण पण मदत करत होती. पण मी काहीच केलं नव्हतं बरं का. मी फक्त व्हिडिओच काढत होते. त्यानंतर मग मम्मीने सगळं काही ते टाकलेलं होतं. मी फक्त मिक्स केलं. बाकी काहीच केलं नाही मी. आणि त्यानंतर मग मी लाडू बनवायला घेतले होते. मला तर साधे लाडू सुद्धा बनवता येत नाही. लाडूचा आकार गोल असतो आणि माझे लाडू तर वाकडे-तिकडेच होत होते. मला तर माझं टेन्शन नाही, पण मी ज्या मुलाच्या आयुष्यात जाईल ना, मला त्याचंच खूप जास्त टेन्शन येते. तर असा होता माझा आजचा दिवस. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.